मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती वारंवार बिघडत चाललेली आहे। आपण पाहू शकता इथं उभ्या ऊसाच्या पिकात जनावरं चारण्याची वेळ आली आहे। चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। येथील चारा आणि पाणी संपत आल्याने हा शेतकरी आपल्या उभ्या ऊसामधील जनावरे चारायला सोडलेले आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल, नेमकं काय झालंय? पाणी नाही, जनावर चारण्यासाठी दुष्काळ जाहीर झाले आहे। काय परिस्थिती आहे? जनावरांसाठी उसा सोडलो, पाणीच नाही, वैरण नाही जनावराला बी। की जनावर आहे ते फार खाऊलल ते। किती एकर ऊस आहे? 3 एकर 9 गुंठे। पण लेकरासारखा जपला होता की? लय जपलो तो, 4 पाणी दिलं तो सर। हां, तर बी वाचाल नाही, 4 बोर मारला, पाणीच नाही, का करणार? मग काय केलं? त्याच्यासाठी जनावर सोडलो, आता इलाजच नाही त्याला। जनावर तर चारायचं? हां, जनावर तर चारासाठी ही केलो आता। पाण्याची काय परिस्थिती आहे इकडे? पाणीच नाही इकडं। हां, पाण्याचं लय अवघड झालंय। 4 बोर झाले ते 4। तर उभ्या पिकात जनावर चारणारे गुराखी पण माझ्यासोबत आहेत, काय सांगाल? हां, काय परिस्थिती आहे? काय निवळ पाण्याची परिस्थिती निवळ बेकार आहे आमच्याकडे। हां. तरी गुरं सोडून मग गुराला सुद्धा पाणी नाही ना, जनावराला वैरण नाही, आता आहे ते कणकं कुंडकं खावलं ते। आमची ही परिस्थिती आहे। हां, किती खर्च केला ऊसाला? हा, ऊसाला लय खर्च केलेला आहे आपण। असं कसं 4 पाणी खात एवढं मेहनत करून आज परिस्थिती गुराला सोडायची पाळी आली। मग आता नेमकं काय करायचं आहे तुम्ही ठरवा। हां, काय मागणी आहे मग सरकारकडे? आता काय पाणी वैरण मागावं लागेल, आता काय मागायचे काय? हां, याची काय आता नुकसान भरपाई, आता एवढं जे 2-4 एकर ऊसाचं। हां, तर दुष्काळवाड्याची मराठवाड्याची ओळख ही आता दुष्काळवाड्याकडे जाते की काय, असं चित्र आता सर्वत्र दिसतंय। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, लोहारा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।